नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरामध्ये मेडिकल प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. यापैकी अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश हे महाराष्ट्रामध्येच आपण मेरिट बेसिसवर त्या ठिकाणी लावतो. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळतं, काही विद्यार्थ्यांना सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळतं. अर्थात त्या ठिकाणी शासनाच्या सवलती, फीसची सुविधा लागू असते. आणि यामुळं जे तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांवर शासनाच्या वतीनं जो प्रचंड खर्च केला जातो, त्याच्या बदल्यात त्यांनी किमान 1 वर्ष महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये 6 महिने, शहरी भागात 6 महिने अशी सेवा त्यांनी द्यावी, अशा पद्धतीचा शासन निर्णय पूर्वीपासून होता. आणि या माध्यमातून मग ग्रामीण भागामध्ये PSC सेंटरला किंवा शहरी भागामध्ये जे तर MBBS पूर्ण झालेले डॉक्टर त्या ठिकाणी 1 वर्षाचा बॉन्ड पूर्ण करायचे. ज्या विद्यार्थ्यांना बॉन्ड पूर्ण करता येत नसायचा असे विद्यार्थी जे तर त्यासाठी 10 लाख रुपये पेनल्टी होती, ती पेनल्टी भरून त्यामधनं आपली सुटका करून घ्यायचे आणि मग त्यांना PGसाठी त्या ठिकाणी प्रवेशाचा मार्ग मोकळा व्हायचा. परंतु शासनाचे जे काय प्रोसेस आहे की त्या ठिकाणी विद्यार्थी जेव्हा MBBS पूर्ण करतो, रजिस्ट्रेशन करतो, त्यानंतर बऱ्याचदा त्याला लवकरात लवकर जिथं अलॉटमेंट मिळायला पाहिजे सेवा देण्याच्या संदर्भाने ती मिळत नव्हती. आणि त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना मग PGसाठी अडचणी निर्माण होत होत्या. या संदर्भातला एक अतिशय महत्त्वपूर्ण GR हा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं काल पब्लिश झालेला आहे. नेमका हा GR काय आहे, यामधून महाराष्ट्राच्या MBBS पूर्ण झालेल्या मुलांना काय बेनिफिट मिळणार आहे, अगदी मुद्देसूद तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या ज्या मुलांचं MBBS पूर्ण झालेलं आहे अशा मुलांना हा GR नक्की शेअर करा. तर हे बघा, वैद्यकीय पदवी MBBS अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करावयाच्या सामाजिक दायित्व सेवेची अट रद्द करण्याबाबत आपल्याला जो शासन निर्णय झालेला आहे त्याचं हेडिंगच पाहिलं की लक्षात येतं की जो बॉन्ड असायचा 1 वर्ष सेवेचा तो रद्द करण्याबाबतच्या संदर्भाने हा GR आहे. आणि ह्या GRची जी डेट आहे ती 23 जुलै आहे, 23 जुलै आहे. म्हणजे आज 24 जुलै आहे, कालचाच हा GR आहे. यासाठी खूप सारे संदर्भ आहेत. आपण संदर्भ आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात, परंतु संदर्भाकडे न जाता मूळ मुद्द्याकडे आपण जाऊया. हा जो शासन निर्णय झालेला आहे हा एकूण 3 पेजेसचा आहे. याच्यामध्ये पहिले प्रस्तावना आहे. जसं मी सुरुवातीला उल्लेख केला तर त्यानुसार शासकीय महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय पदवी MBBS अभ्यासक्रम तसेच शासन अनुदानित व खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयात शासनाच्या विविध विभागाकडून येणाऱ्या शिष्यवृत्ती प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेऊन वैद्यकीय पदवी MBBS अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर शासनाकडून महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. विद्यार्थ्याच्या शिक्षणावर शासन महानगरपालिका करीत असलेला खर्च हा जनतेकडून आकारण्यात येत असलेल्या कराच्या उत्पन्नातून भागविला जात असल्याने जनतेच्या ऋणांची काही अंशी परतफेड व्हावी या उद्देशाने वैद्यकीय पदवी MBBS अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर अशा विद्यार्थ्यांकडून शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, संरक्षण दलाची 1 वर्षाची सामाजिक दायित्व सेवा पूर्ण करण्याबाबतचे बंधपत्र लिहून घेण्यात येत होते. तथापि सद्यस्थितीप्रमाणे राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांची वाढलेली संख्या, त्यातून दरवर्षी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व सदर विद्यार्थ्यांना विहित कालावधीत सामाजिक दायित्व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी असलेली शासनाच्या विविध विभागातील मर्यादित पदसंख्या याचे व्यस्त प्रमाण विचारात घेता संबंधित विद्यार्थी उमेदवार सामाजिक दायित्व सेवेकरिता पात्र असूनही त्यांना विविध वेळेस सामाजिक दायित्व सेवा उपलब्ध करून देता येत नाही. परिणामी अनेक उमेदवारांना पात्र असून देखील सामाजिक दायित्व सेवा पूर्ण नसल्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास आवश्यक प्रवेश पात्रतेची अट पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत. थोडक्यात हा जो काय पहिले 1-2 पॅरेग्राफ आहे तर याचा विषय असा आहे की शासनाच्या वतीनं या मुलांची ट्युशन फीस भरल्या जाते. कॅटेगरी वाईज रिझर्वेशन असल्यामुळं नॉमिनल 10% डेव्हलपमेंट फीस विद्यार्थी भरतात, उर्वरित फीस शासन भरतं. हे सगळे पैसे जे पब्लिकचा जो टॅक्स गव्हर्नमेंट कलेक्ट करतं त्यामधनं हे सगळे खर्च केले जातात. मग हे जे काय या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च होतो आहे तर याची किमान कुठेतरी परतफेड व्हावी म्हणून 1 वर्षाचा बॉन्ड हा गव्हर्नमेंट कॉलेज असेल, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज हे विद्यार्थ्यांकडून करून घेत होते जेव्हा ॲडमिशन होतं पहिल्या वर्षी त्याच वर्षी.
आणि मग MBBS पूर्ण झाल्यानंतर त्यांना ही सेवा देणं त्या ठिकाणी बंधनकारक असायचं. परंतु या पदांची लिमिटेड संख्या असल्यामुळं आणि पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळं बऱ्याच मुलांना जे येतं वेळेत ही अलॉटमेंट मिळायची नाही. त्यामुळं त्यांना तो MBBS पूर्ण झालेला असला, क्वालिफाय असला तरीही त्याला हा बॉन्ड पूर्ण करायला त्या ठिकाणी अलॉटमेंटच मिळाली नसल्यामुळे मग त्याला PGला सुद्धा अडचण यायची. कारण पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी PGसाठी तुमची जे 1 वर्षाचा जो बॉन्ड आहे, सर्व्हिस बॉन्ड आहे, तो पूर्ण करणं बंधनकारक असायचं. आणि जर तो पूर्ण नसेल तर त्याला पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायला अडचणी यायच्या. तर ह्या नवीन नियमानुसार जो येतो आता तो बॉन्ड विद्यार्थ्यांना कंपल्सरी नसेल. परंतु पुढे भरपूर डिटेल इन्फॉर्मेशन आहे, ती पण तुम्हाला शेअर करतो. आता इथं दिलेलं आहे, तसंच नव्यानं उत्तीर्ण उमेदवार हे वैद्यकीय पदवी MBBS अभ्यासक्रमानंतर केवळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र होण्यासाठी सामाजिक दायित्व सेवा पूर्ण करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नियुक्तीच्या ठिकाणी ते पूर्ण क्षमतेने वैद्यकीय सेवा देत नाहीत. सदर उमेदवार हे वैद्यकीय पदवी MBBS अभ्यासक्रम नुकतेच उत्तीर्ण झालेले असल्याने ते आपत्कालीन सेवा देण्यास देखील पुरेसे सक्षम नसतात. प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली 9 जुलै 2025 रोजी मंत्रिमंडळ सभागृह विधान भवन मुंबई येथे आयोजित बैठकीत झालेल्या चर्चेनुसार वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करावयाची 1 वर्षाची सामाजिक दायित्व सेवा याबाबत विभागाच्या धोरणाचा पुनर्विचार करून सदर धोरण रद्द करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाने सहमतीसह वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात सादर केला आहे. थोडक्यात काय तर याची एक बैठक झाली होती 2025 जुलै महिन्यात आणि त्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली होती आणि हा बॉन्ड रद्द करण्याच्या संदर्भाने विचार केला जावा अशा पद्धतीची ती चर्चा होती. त्यानुसार उपरोक्त सर्व बाबीचा विचार करून राज्यातील शासकीय महानगरपालिका, शासन अनुदानित, खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी MBBS अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करावयाची 1 वर्षाची सामाजिक दायित्व सेवेची अट रद्द करण्याबाबत बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरून शासन निर्णय खालीलप्रमाणे घेण्यात येत आहे. थोडक्यात काय तर हा प्रस्तावित होता विषय, याची चर्चा झालेली होती आणि फायनली त्याच्यावर शासन निर्णय झालेला आहे. आपल्यासाठी शासन निर्णय फार महत्त्वाचा आहे. जे मुलं MBBS ऑलरेडी झालेले आहेत आणि ज्यांचं बॉन्डसाठी अजूनही नियुक्ती झालेली नाही आहे व ज्यांचं चालू आहे तर त्यांच्यासाठी नियम काय राहील, ज्यांनी नियुक्ती झाली पण जॉईन केलेलं नसेल त्यांच्यासाठी काय नियम राहील, हे सगळ्या गोष्टी खाली दिलेल्या आहेत. थोडक्यात आपण त्या ठिकाणी बघूया. राज्यातील शासकीय महानगरपालिका, शासन अनुदानित, खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी MBBS अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करावयाची 1 वर्षाची सामाजिक दायित्व सेवेची अट याद्वारे रद्द करण्यात येत आहे. अतिशय महत्त्वाचा निर्णय हा आहे, कारण अनेक मुलं MBBS पूर्ण झालेले होते परंतु त्यांचा बॉन्ड कंप्लीट नसेल तर ते PGसाठी जाऊ शकत नव्हते. आता मात्र त्यांना PGसाठी डायरेक्टली जाता येईल. म्हणजे MBBS पूर्ण करायचं, PGची एक्झाम द्यायची, त्याच्यात जर चांगलं आपलं मार्क्स आले तर लगेचच आपण PGसाठी पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रवेश घ्यायचा, असा हा सगळा विषय असेल. तर वैद्यकीय पदवी MBBS अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच्या सामाजिक दायित्व सेवेच्या अटीबाबत उपरोक्त संदर्भातील विविध शासन निर्णयातील तरतुदी देखील खालील अटींच्या अधीन राहून याद्वारे अधिक्रमित रद्द करण्यात येत आहे. आता हे जे रूल आहेत हे फारच इम्पॉर्टंट आहेत. एकूण जवळजवळ 5 रूल आहेत. तर पहिला रूल काय आहे, जे उमेदवार सामाजिक दायित्व सेवेस पात्र असून देखील त्यांना सामाजिक दायित्व सेवेचे अद्याप वाटप झालेले नाही अथवा काही कारणास्तव त्यांना सामाजिक दायित्व सेवा पूर्ण करता आलेली नाही, अशा उमेदवारांना नव्याने अथवा उर्वरित कालावधीकरता सामाजिक दायित्व सेवा पूर्ण करण्याची आवश्यकता राहणार नाही. म्हणजे ज्यांचं MBBS पूर्ण झालेलं आहे, बॉन्ड पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्यांची कुठे अपॉइंटमेंट पण झालेली नाही आहे तर त्यांना ते आता आवश्यकता राहणार नाही. पुढं सद्यस्थितीत ज्या उमेदवारांची सामाजिक दायित्व सेवा सुरू आहे त्यांना उर्वरित विहित कालावधीकरता सामाजिक दायित्व सेवा पूर्ण करणे हे अनिवार्य राहील. थोडक्यात काय, जे ऑलरेडी इन सर्व्हिस आहे, बॉन्ड पूर्ण करत आहे, ऑलरेडी जॉईंड आहे, काही दिवसापासून सेवा देत आहेत, त्यांना मात्र त्यांचा 1 वर्षाचा बॉन्ड पूर्ण करणं आवश्यक असेल. त्यापुढे सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापर्यंत ज्या उमेदवारांना ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी केल्यानंतर सामाजिक दायित्व सेवा उपलब्ध झालेली आहे व त्यानुसार सदर उमेदवार सामाजिक दायित्व सेवेच्या ठिकाणी रुजू झालेला असेल
तर त्या सामाजिक दायित्व सेवा पूर्ण करणे अनिवार्य राहील. तथापि असा उमेदवार सामाजिक दायित्व सेवेच्या ठिकाणी रुजू झालेला नसेल तर त्या सामाजिक दायित्व सेवा पूर्ण करण्याची आवश्यकता राहणार नाही. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्यानं जे ऑनलाईन पोर्टल होतं त्या ठिकाणी नोंदणी केली होती आणि त्याची अलॉटमेंट झाली, अपॉइंटमेंट झालेली आहे आणि तो त्या ठिकाणी रुजू झालेला असेल तर त्याला ती सेवा पूर्ण करावी लागेल. पण त्याची त्या ठिकाणी अपॉइंटमेंट झाली आहे परंतु तो त्या ठिकाणी जॉईन झालेला नाही अजून किंवा रिपोर्टिंग केलेलं नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांना ती सेवा पूर्ण करण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यापुढे सदर निर्णय, शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून कोणत्याही उमेदवारास सामाजिक दायित्व सेवेचे वाटप करण्यात येऊ नये. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनामार्फत वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमानंतर सामाजिक दायित्व सेवेचे वाटप करण्यासाठी तयार करण्यात आलेले ऑनलाईन पोर्टल तातडीने बंद करण्यात यावे. ज्या उमेदवारांनी आता थोडक्यात काय, हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. आता हे पोर्टलच बंद करून टाकायचं अशा संदर्भानं ही गाईडलाईन आहे. म्हणजे त्या ठिकाणी नव्यानं कोणत्याही विद्यार्थ्यांना जे तर आता अशा पद्धतीची अपॉइंटमेंट 1 वर्षाचा बॉन्ड पूर्ण करण्यासाठीची जॉईनिंग दिली जाणार नाही. आणि शेवटचा मुद्दा जो आहे, ज्या उमेदवारांनी सामाजिक दायित्व सेवेबाबत यापूर्वी निर्गमित विविध शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे विविध केलेल्या दंडाच्या रकमेचा भरणा करून सदर सेवेतून सूट मिळवलेली आहे, अशा उमेदवारांना सदर दंडाच्या रकमेचा कोणताही परतावा अनुज्ञेय असणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की बऱ्याचदा एखाद्या मुलाला समजा बॉन्ड कंप्लीट करायचं नाही आहे कारण की त्याचा PG एक्झाम दिली आहे किंवा अजून काही रिझन असेल, तर अशा विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये पेनल्टी भरून त्यातून सुटका करून घ्यावी लागायची. परंतु या निर्णयानुसार तुम्ही जर ऑलरेडी या प्रक्रियेतून पुढे गेलेला आहात, दंडाची रक्कम तुम्ही भरून तुमची या सेवेतून सूट मिळवलेली असेल, तर अशा प्रकारचा जो दंड भरलेली रक्कम आहे ती तुम्हाला परत केली जाणार नाही किंवा त्या संदर्भातला कुठलाही रिटर्न किंवा ती अमाऊंट तुम्हाला परत मिळणार नाही, असं आपल्याला या ठिकाणी पॉझिटिव्हली समजून घ्यायचं आहे. थोडक्यात MBBS पूर्ण झालेला आहे, जो 1 वर्षाचा जो बॉन्ड होता सेवेचा तो आपण पूर्ण केलेला नसेल तरीही काही अडचण यापुढे राहणार नाही. अर्थात ज्यांची ऑलरेडी जॉईनिंग झालेली आहे, अपॉइंटमेंट झालेली आहे, जे सेवेत आहेत, त्यांना मात्र आपली पूर्ण जो काय रीतसर कालावधी आहे तो त्या ठिकाणी पूर्ण करावा लागेल. नव्यानं कुणालाही या ठिकाणी आता 1 वर्षाची जी सेवा द्यायची असते त्यासाठी वाटप केलं जाणार नाही. हे जे काय या संदर्भातलं पोर्टल होतं गव्हर्नमेंटचं ते सुद्धा तातडीनं बंद केलं जाईल. आणि ज्या मुलांची ऑलरेडी अपॉइंटमेंट झालेली होती परंतु त्याने त्या ठिकाणी जॉईन केलेलं नाही अजून, तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सेवा पूर्ण करण्याची काय आवश्यकता आता राहणार नाही. थोडक्यात महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांसाठी हा GR अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण MBBS पूर्ण झालेला आहे परंतु जर आपल्याला अपॉइंटमेंटच मिळत नसेल तर मग आपण सेवा कशी देणार, या सगळ्या अडचणीत अनेक विद्यार्थी होते. परंतु या निर्णयानुसार आता त्यांना हे कंपल्शन नसेल. हा एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय जो शासनाने घेतलेला आहे. भविष्यात होऊ शकतं की शासन जे आहे विद्यार्थ्यांची डायरेक्ट सेवेमध्ये रिक्रुटमेंट करेल MBBS झालेल्या सॅलरी बेसिसवर, परंतु ते बॉन्ड पूर्ण करण्याच्या संदर्भाने नसेल तर डायरेक्टली नोकरी म्हणून ते लोक त्या ठिकाणी MBBSचे स्टुडंट जॉईन करतील आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे तर त्या ठिकाणी सेवा देतील असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण जर हे डॉक्टरांचे जे बॉन्ड आहे हे जर पूर्ण झाले, जे इन सर्व्हिस आहेत त्यांचे, आणि नव्यानं जर आता अपॉइंटमेंट होणार नसेल तर डेफिनेटली त्या ठिकाणी जी सेवा दिली जाते ती सेवा देत राहण्यासाठी नव्यानं काहीतरी जो शासन निर्णय येणाऱ्या काळामध्ये येईल त्याची आपण वाट पाहू. तुर्तास ज्यांचं MBBS पूर्ण झालेलं होतं परंतु त्यांची सर्व्हिससाठी कुठे अपॉइंटमेंट झालेली नव्हती 1 वर्षाच्या, तर त्यांच्यासाठी हा एक अतिशय महत्त्वपूर्ण GR आहे. आपण हा GR MBBS पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शेअर करा, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून निश्चितपणे त्याचा त्यांना लाभ घेता येईल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.